नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गोंदिया जिल्ह्याचा आमगाव तालुक्यातील रामाटोला ग्रामपंचायत येथील रोजगार सेवकांनी विविध कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून त्यांना कामावरून हटवण्याची मागणी केली। ग्रामपंचायत रामटोला येथे आज रोजगार सेवक श्यामसुंदर बघेले यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली। सभेत शासनाच्या घरकुल योजना, वृक्ष लागवड योजना तसेच इतर योजनेच्या माध्यमातून रोजगार सेवकांनी आपल्या पत्नीच्या नावे, मुलीच्या नावे व इतर नातेवाईकांच्या नावे पैसे काढण्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। याबाबत रोजगार सेवक यांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुली केली। त्यानुसार ग्रामस्थांनी रोजगार सेवकाला कामावरून काढण्याची मागणी करण्यात आली। जर रोजगार सेवकाला कामावरून काढण्यात येणार नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। माझे नाव प्रमिला देवचंद चकोले, सरपंच ग्रामपंचायत रामाटोला। गावकऱ्यांच्या अर्जानुसार आज रोजगार सेवक श्री श्यामशंकर बघेले यांच्या विरोधात सभा घेण्यात आली। सभेमध्ये रोजगार सेवकांचे विविध प्रकारचे मुद्दे समोर आले। त्यानुसार रोजगार सेवकाने केलेले भ्रष्टाचार मान्य केले व गावकऱ्यांनी रोजगार सेवकाला पदावरून हटविण्याची मागणी केली, परंतु शासन परिपत्रकानुसार आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल। त्यांच्या आदेशानुसार आम्ही रोजगार सेवकावर कार्यवाही करू। सुनील सुमेश काटे, राहणार रामाटोला। माझी झोपडी होती, बेगर झोपडी, आणि 2023-24ची तिथं जो मजकूर येते तिथं बाकी लोकांना पेमेंट दिला। तिथे एक एक्स्ट्राचा नाव होता मुनीसराबाई श्यामशंकर बघेले, त्यांनी पेमेंट पण नाही दिला आणि त्यांना अतिरिक्त हर झोपड्यामध्ये त्यांना आपल्या फॅमिलीच्या आणि दुसऱ्या त्याच्या कर्ज नाही तिथलं नाव सगळ्याचं नाव दिलं आहे त्यांनी। तसंच ते रोजगार हमीवर जो लोक कामावर नाही गेले त्याची पण हजेरी त्यांना लावत गेला। तो जो अपंग माणूस आहे लोक मला तो पण त्याची हजेरी लावत गेला, तो घरी राहिला आहे। तो सगळ्याचं असं म्हणणं आहे गाववाल्याच्या सगळ्याच का तो रोजगार सेवक आपल्याला पाहिजेत नाही असं सगळ्या गाववाल्याची हे आहे। तुमच्या झोपडीचे पैसे मिळाले? नाही, एक महिन्याने सगळेच लेबरना पेमेंट दिला, फक्त ते मुनीसराबाई श्यामशंकर बघेले तिचा पेमेंट नाही मिळाला मला। आतापर्यंत मला माहीत बी नव्हता का तिचं नाव होता म्हणून, पण आता आम्हाला जो काम करून राहिलो ना वरती म्हणून आम्हाला माहित झालं का तिचं नाव आहे म्हणून। याबाबत शासनाशी काय मागणी कराल? शासनाची मागणी आम्ही करणार आहोत का हा रोजगार सेवक पाहिजेत नाही। सगळे जो आतापर्यंत जो पैसे त्यांनी खाल्ला आहे तो सगळे आपल्या ग्रामपंचायतीला सगळे पैसे वापस त्यांनी दिला पाहिजे। माझे नाव जगदीश तामेश्वर खट्रे आहे। मला 2023-24 मध्ये घरकुलचा लाभ मिळाला। त्या लाभापैकी माझ्या वडिलांच्या, माझ्या आणि माझ्या आईच्या हे 3 नाव घरचे आणि 2 माझ्या घराजवळचे मदनभाऊ पुरी आणि जगेश्वर बायकार। ह्यानंतर आम्हालाही वाटलं की पैसे एवढे झाले असतील बा, पण आम्हाला हे 23-24चा एवढा काळ लुटल्यानंतर जेव्हा गावच्या मुलांनी जे तक्रार आणि छानबीन केला तेव्हा माहीत चालला की आम्हाला आमचे पैसे मिळून गेले होते, पण त्या रोजगार सेवकाने आम्हाला आतापर्यंत दिले नव्हते। तर आता हे जेव्हा गावात चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्याशी मला काम आहे भाऊ, पण मी त्यांना भेट दिली नाही। आणि त्या मजकूरमध्ये अतिरिक्त नाव होते का? अतिरिक्त नाव माझ्या नावाच्या यादीमध्ये एक नाव त्यांच्या पत्नीच्या बोगस नाव आहे। आणि रोजगार सेवकनी काय म्हटलं मग? रोजगार सेवकने म्हटलं मला हे आठवण नव्हती म्हणून मी आतापर्यंत दिलो नाही। आणि आता रोजगार सेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे गावात, तर त्याबद्दल तुम्ही काय अपेक्षा कराल? आपली अपेक्षा अशी आहे की आपण ज्या माणसाला गावाच्या रोजगारच्या वाटचाल करण्यासाठी त्या माणसाला नियुक्त केला आहे आणि तो जर माणूस असा गावाशी म्हणजे जबरदस्तीपणे आपल्या पत्नी किंवा आपल्या नातेवाईकाच्या नावाने बिलं काढत असेल असा रोजगार सेवक चालणार नाही। अधिकाऱ्यांनी काय या कराल? आम्ही अधिकाऱ्यांना हेच म्हणू की साहेब, रोजगार सेवक हा गावाच्या आधारे बनला राहतो, तर त्यांनी गावात अजून दुसरे मुलं आहेत त्यांना एक नवा चान्स मिळाला पाहिजे। राजेश कुमार तायवाडे, 7 स्टार न्यूज, गोंदिया।